तर गोष्ट आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या घोटाळ्याची। तुमचा विश्वास बसणार नाही त्या आकड्यावर। जो आकडा आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या घोटाळ्याचा, ज्यामध्ये मोठी मोठी नाव होती, आणि तो आकडा आहे 1,24,00,000चा। तर घोटाळा आहे भारताचा पहिला स्टॉक मार्केट घोटाळा, ज्यालाच हरिदास मुंद्रा घोटाळा 1957 पण म्हणतात। जून 1957 ची गोष्ट आहे। एक बातमी पसरते की LIC ने 1.24 करोडचे शेअर विकत घेतले, आणि ही बातमी जरा जास्तच पसरली, कारण लोक विचारात पडले होते की 1.24 करोड LIC ने अशा कोणत्या कंपनीमध्ये गुंतवले, कारण त्यावेळी 1,24,00,000 ही खूप मोठी रक्कम होती, आणि 1957 मध्ये ही गुंतवणूक त्यावेळीची सर्वात मोठी गुंतवणूक होती। तर LIC ने 6 कंपनीमध्ये 1,24,00,000 रुपये गुंतवले होते, आणि त्या 6 कंपन्या फेक कंपन्या होत्या, ज्या कोलकाताच्या हरिदास मुंद्रा यांच्या नावावर होत्या। आणि एवढ्या मोठ्या गुंतवणुकीची सूचना LICच्या इन्व्हेस्टमेंट बोर्डाला सुद्धा नव्हती, कारण त्यांच्या परवानगीशिवाय ही गुंतवणूक झालेली होती। चला मग सुरू करूया या घोटाळ्याची गोष्ट जरा सविस्तर मध्ये। सुरुवात होते 1930 पासून हरिदास मुंद्रा या व्यक्तीची बल विक्रीपासून। नंतर हरिदास मुंद्रा हे मुंबईला जातात, कारण त्यांना माहित पडते की मुंबईच्या शेअर बाजारात खूप पैसा आहे। त्यानंतर ते शेअर बाजारात ट्रेडर म्हणून काम सुरू करतात, आणि त्याच वेळेपासून हरिदास मुंद्रा यांनी शेअर बाजारात खोटे शेअर्स विकायला सुरुवात केली, कारण त्यावेळी आता सारखं डीमॅट डिजिटल नव्हतं। आणि हेच करत करत हरिदास मुंद्रा यांनी 1957 मध्ये 4 करोड रुपये जमवले। विचार करा, त्यावेळेचे 4 करोड रुपये। त्यानंतर पुढे जाऊन हरिदास मुंद्रा यांनी अजून पैसे कमवण्यासाठी राजकीय पाठिंबा आणि संबंध बनवले। त्यानंतर मग मुंद्रा यांची नजर पडते ती LIC वर। त्यानंतर मुंद्रा यांनी राजकीय संबंध वापरून LIC वर दबाव आणून LICला त्यांचे शेअर्स विकत घ्यायला लावले, आणि आता स्कॅमची इथून खरी सुरुवात झाली। पण LICच्या त्या गुंतवणुकीवर प्रश्न उठला की बुडलेल्या कंपनीमध्ये पैसे का गुंतवले गेले, आणि तो प्रश्न विचारला फिरोज गांधी यांनी, जे नेहरूंचे जावई होते। आणि त्याच वेळी मिस्टर दालमिया, जे त्यावेळेचे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, त्यांना एका इन्शुरन्स फ्रॉड मध्ये अटक झाली, आणि त्याच कारणावरून LIC ऍक्ट आला 19 जून 1956। त्यामध्ये 245 कंपन्यांना LIC मध्ये समाविष्ट करण्यात आले। त्यावेळची सरकार हा सगळा प्रकार शांततेत सांभाळणार होती, पण 16 डिसेंबर 1957 रोजी फिरोज गांधी यांनी संसदमध्ये एक विवाद उभा केला। त्यामध्ये फिरोज गांधी यांनी सांगितलं की त्यांच्याकडे पक्के पुरावे आहेत, ज्यामध्ये त्यावेळेचे अर्थमंत्री यांनी LICला दबाव आणून ते शेअर्स विकत घ्यायला लावले, आणि त्यानंतर मग संपूर्ण संसदमध्ये शांतता पसरली। त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला बघून पंडित नेहरूजींनी MC चागला यांना घोटाळ्याच्या चौकशी करण्यासाठी नियुक्त केले, आणि त्यावेळी MC चागला यांनी फक्त 24 दिवसामध्ये पूर्ण चौकशी संपवली, आणि त्यात समोर आलं की फिरोज गांधी हे बरोबर होते। त्यानंतर मग त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, आणि हरिदास मुंद्राजींना 22 वर्षाची जेल झाली, आणि मागे 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। या घोटाळ्यामध्ये LICच्या 55 लाख इन्शुरन्स धारकांचाही पैसा LICने तिथे लावला होता। केवढा मोठा घोटाळा झाला, तोही 1957 मध्ये। 1.24 करोड ही काही छोटी रक्कम नाहीये। आपण म्हणतो हर्षद मेहता, केतन पारेख यांनी मोठे घोटाळे केले शेअर मार्केट, पण हेच मोठे घोटाळे नव्हते। त्याआधी सुद्धा शेअर मार्केटमध्ये मोठे घोटाळे झाले, आणि ते सगळे घोटाळे विना राजकीय पाठिंबा यशस्वी झालेले नाहीत। तुम्हाला काय वाटतं, आपल्या देशामध्ये एवढे सगळे घोटाळे का होतात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला घोटाळा बघायला आवडेल तेही नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।